नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तुम्हाला तर माहितीच आहे की श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर बाजारामध्ये उपलब्ध झाली आहे। आणि अशा वेळेला आपण नेहमी काय बनवतो तर कोथिंबीरीची वडी बनवतो, पण आज आपण बनवत आहोत कोथिंबीरीचे थालीपीठ। अगदी मस्त झणझणीत आणि मस्त अशी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर हे कोथिंबीरीचे थालीपीठ अगदी 10 मिनिटांमध्ये बनवून होतात। अगदी मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी मी इथे घेतलेलं आहे बेसन पीठ। तर तुम्ही कोणत्याही एका वाटीने हे माप घेऊ शकता। नंतर इथे मीठ, तिखट आणि हळद घेतलेले आहे। आपण इथे 1 चमचा धणे, हिरव्या मिरच्या 4, 1 इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर छान स्वच्छ धुवून सुकवून कापून घेतलेली आहे। आता आपण इथे एक छोटंसं वाटण बनवायचं आहे। त्यासाठी जे आपण वाटणाचं साहित्य घेतलं आहे, हिरवी मिरची, धणे, आलं, लसूण, हे सगळं मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये आपण हे वाटण काढून घेऊया। तर वाटताना थोडंसं मी जाडसर वाटलेलं आहे। आता इथे मी धण्याचा वापर केला आहे, पण जर तुमच्याकडे धणे नसतील तर तुम्ही इथे धणे पावडर वापरली तरीसुद्धा चालेल। आता मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने 1 वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर कोणतीही एक वाटी सेट करायची आहे। चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट इथे मी घातलेलं आहे। आता आपण इथे हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्हीचा वापर केलेला आहे। आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि नंतर आपण इथे ती वापरलेली आहे। आता आपण याचं पीठ मळून घेऊया। तर अगदी कोरडं जे साहित्य आहे तेच आपण सगळं आधी हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पिठाला सगळीकडे मीठ, तिखट वगैरे व्यवस्थित लागेल। आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्याला सुद्धा जी चटणी आपण वाटण जे बनवलेलं ते लागलेलं आहे, त्यामुळे त्याच मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मी आधी वापरून घेते आहे। आणि पीठ मळताना आपल्याला हे थोडंसं पीठ पातळ मळायचं आहे। जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने न मळता थोडं पातळ पीठ आपल्याला इथे मळायचं आहे, म्हणजे आपल्याला थालीपीठ थापायला अजिबात त्रास होत नाही आणि मस्त छान पातळ थालीपीठ आपल्याला थापता येतात। आता इथे मी थोडंसं 1 चमचाभर तेल घालून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। तर हे थालीपीठ अगदी खुसखुशीत आणि मस्त लागतात। तर आता आपण हे पीठ चांगलं मळून घेतलं आहे आणि आपण हे वेगळ्या भांड्यात काढून घेऊया। मस्त मळून घ्यायचं आहे पीठ। आणि इथे हिरवी मिरची वगैरे वाटून घातल्यामुळे ह्या थालीपीठांना खूप सुंदर अशी टेस्ट येते। आता आपल्याला जितकं लहान मोठं थालीपीठ थापून घ्यायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे गोळा बनवून घ्यायचा आहे। आपल्याला इथे जसं आपण चपातीच्या पिठाचा गोळा घेतो त्याच पद्धतीने तेवढाच गोळा मी इथे घेतला आहे आणि अगदी छान दाबून पाण्याचा हात घेऊन दाबून आपल्याला हे थालीपीठ बनवून घ्यायचे आहे। जर आपल्या हाताला हे पीठ चिटकायला लागलं का आपण हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि छान पातळसर असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। बाजूला मी छान तवा तापतच ठेवलेला आहे। खाली कॉटनचा एक कपडा घेतला आहे। कपडासुद्धा मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। पाण्याचा हात लावल्याने हे आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही, शिवाय थालीपीठ थापायलासुद्धा आपल्याला अजिबात त्रास होत नाही। छान पातळसर असं हे थालीपीठ आपण बनवून घेणार आहोत। जो आपण कपडा वापरणार आहोत थालीपीठ थापण्यासाठी तो कपडा छान कॉटनचा कपडा आपल्याला वापरायचा आहे। तर अशा पद्धतीने पातळ असं थालीपीठ मी इथं थापून घेतलेलं आहे। आता आपण हे तव्यावर घालून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तीळसुद्धा घालू शकता। मी इथे तीळ वापरलेले नाही आहे, पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तीळसुद्धा वापरू शकता। आता आपण इथे पॅनवर थोडंसं तेल घालून सगळीकडे पसरवून घेतलं आहे। आता आपण कपड्यासकट हे थालीपीठ उचलून घ्यायचं आहे आणि तव्यावर अशा पद्धतीने पुन्हा एकदा दाबून घ्यायचं आहे। बघा
तव्यावर टाकायचं आणि वरतून थोडंसं थापून घ्यायचं, म्हणजे ते तव्याला खाली चिटकतं आणि आपल्याला अलगद असा हा कॉटनचा रुमाल काढून घेता येतो। तर आता तुम्ही इथे खड्डेसुद्धा करू शकता, मी केलेले नाही आहेत, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता। शक्यतो थालीपीठाला आपण बोटाने खड्डे करून घेतो। आता आपण झाकण ठेवून एका बाजूने हे थालीपीठ चांगलं भाजून घेऊ। तर आपलं थालीपीठ भाजतंय तोपर्यंत मी इथं दुसरं थालीपीठ बनवते। आता आपलं हे थालीपीठ एका बाजूने व्यवस्थित असं भाजून झाले। आता आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर हे थालीपीठ अगदी खुसखुशीत आणि मस्त लागतं, खूप छान अशी ह्याची टेस्ट लागते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका। आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर आता माझं जे थालीपीठ पहिलं आहे ते झालेलं आहे, ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता मी दुसरं थालीपीठसुद्धा भाजून घेते। तर ह्या थालीपीठाला मी बोटाने खड्डे करून घेतलेत, जेणेकरून या खड्ड्यांमध्ये आपल्याला तेल सोडता येईल। तर मगाशी जसं आपण तव्यावर डायरेक्ट रुमाल उचलून तव्यावर घातला, त्याच पद्धतीने हा रुमालसुद्धा डायरेक्ट उचलून मी तव्यावर घालून घेतलेला आहे। जर तुम्हाला असं वाटलं की हा कपडा सुटत नाही आहे, पीठ चिटकलेलं आहे, त्यावेळेला चमच्याने थोडंसं अशा पद्धतीने केलं का ते थालीपीठ व्यवस्थित असं सुटतं। आणि आता आपण जे खड्डे केलेले आहेत त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेऊया, म्हणजे आपले जे थालीपीठ आहे ते मस्त असे खरपूस भाजले जातील। खूप छान आणि मस्त वेगळी अशी ही रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आता इथे कोथिंबीरीऐवजी तुम्ही मेथीचा सुद्धा वापर करू शकता किंवा कोबीचा वापर करू शकता। आता ह्या प्रमाणामध्ये तुम्ही कोणतेही थालीपीठ बनवू शकता, मग तुम्ही त्यामध्ये कोणत्याही भाज्यांचा वापर केलात तरीसुद्धा चालेल। तर आता मी अजून एक थालीपीठ व्यवस्थित छान असं पातळ थापून घेते, तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे, थापून घेतलेलं आहे। बघा, अगदी व्यवस्थित आणि छान पाण्याचा हात लावून आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या हाताला ह्याचं पीठ जे आहे ते चिटकत नाही। आणि पीठ जेव्हा आपण मळतो ते अगदी थोडंसं पातळ अशा पद्धतीचं हे पीठ आपण जर मळून घेतलं तर आपल्याला थालीपीठ बनवायला अजिबात त्रास होत नाही। तर अशाच पद्धतीने मी हे थालीपीठसुद्धा भाजून घेतलेलं आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जाता जाता नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता हे जे थालीपीठ आहे ते तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा असंचसुद्धा हे थालीपीठ खूप छान लागतं। आता इथे मी जी लसूण आणि लाल मिरचीची जी चटणी आहे त्यासोबत इथे मी सर्व केलेले आहे हे थालीपीठ। खूप सुंदर आणि भारी अशी टेस्ट लागते लसणाच्या चटणीबरोबर, तर ह्याची चव ही दुपटीने वाढली आहे। तर तुम्हीसुद्धा असेच हे थालीपीठ बनवून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।